जगण्यावर शतदा प्रेम करावे, या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे, शतदा प्रेम करावे, शतदा प्रेम करावे, या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे, या जन्मावर. सत्य शिवाहुन सुंदर है, सत्य शिवाहुन सुंदर है, सत्य शिवाहुन सुंदर है, सत्य शिवाहुन सुंदर है. मोती होतील घामाचे, इथे मोलना दामाचे, मोती होतील घामाचे, सरस्वतीच्या प्रेमाचे, सरस्वतीच्या प्रेमाचे प्रतीक रम्य शुभंकर हे.
अंगावर शहारा असणारं हे हलगी वाद्य आणि शाही तुतारी छत्रपती राजर्षी शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, त्याचबरोबर दानोळीचं भूषण बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर या सर्वांच्या प्रतिमेचं पूजन करून आणि दीप प्रज्वलन करून मान्यवरांचं मंचावरती आगमन होईल. त्यांच्या कन्या सुप्रभा आणि सौभाग्यवती पद्मा याही उपस्थित आहेत. त्यांनाही विनंती आपण समोर यावं. आपल्या सर्वांचे शुभ असते आणि पदस्पर्शानं पावन झालेली ही भूमी सातपोळी चंदनाची, महती अथांग सागराची, वसा जनसेवेचा, अखंड गौरव मानवतेचा, थेंबाथेंबाचा जनसागर झाला आणि दानोळी नाव शोभेत याला आणि या दानोळी नगरीचे सुपुत्र आदरणीय दिग्गज कांबळे गुरुजी यांच्या सन्मानाचा हा सोहळा मान्यवरांची शुभ हस्ते आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉक्टर किरणजी खंडारे, अध्यक्ष दिल्ली विद्यापीठ नागपूर. त्याचबरोबर मान्य श्री महावीरजी माने साहेब, शिक्षण संचालक, माजी शिक्षण संचालक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मान्य श्री माधवरावजी धनवडे साहेब, सामाजिक कार्यकर्ते आदरणीय रामचंद्रजी शिंदे साहेब, आदरणीय गुंडूराव दळवी, मान्य श्री केशव हरबा राऊत साहेब, मान्य श्री केशव हरबा राऊत साहेब, आदरणीय जमादार सर, त्याचबरोबर दानोळीचे हे सर्व सुपुत्र ज्या विद्यालयाच्या प्रांगणामध्ये हा सोहळा पार पडतो. या विद्यालयाच्या नेतृत्व घोषणेमध्ये आदरणीय मुख्याध्यापिका सौभाग्यवती वांगे मॅडम यांच्याही शुभ हस्ते दीप प्रज्वलन करून या समारंभाची सुरुवात होते. आदरणीय कांबळे गुरुजींच्या कन्या सौ प्रभावती आणि पद्मा याही उपस्थित आहेत. यांच्या शुभ हस्ते प्रतिमा पूजन दीप प्रज्वलन होते. मान्यवरांचं वाद्यांच्या केंद्रामध्ये आगमन झालेलं आहे. एक खास बघत राहण्यासारखा सोहळा, खास पाहुण्यांसाठीचा नमस्ते. एक साथ नमस्ते. अतिशय सुंदर हा कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीतानं होणार आहे. एक साथ राष्ट्रगीत शुरू कर. गण 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 अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधि तरंग.
तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे, गाहे तव जय गाथा, जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता। जय हे जय हे जय हे जय 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 हे। एक साथ राज्यगीत शुरू कर। जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा। भीती नामा तुझी मुळी, गडगडणाऱ्या नभा, आसमानाचा सुलतानीला जबाब देती जिभा। सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा, दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा। जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा। काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी, ओलावी मनगटे खेळती खेळ जीव घेणी। दारिद्र्याच्या उन्हात शिजला, निढळाच्या घामाने भिजला, देश गौरवासाठी झिजला, दिल्लीचेही कट्टराची तो महाराष्ट्र माझा। जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा। प्रेमाच्या पाजराची वाहते एक सरिता, नात्यांच्या धाग्याने गुंफलेली कविता, जाणीवेच्या पलीकडचं जगावेगळं गाव आणि त्यालाच तर आहे दानोळी हे नाव। आणि याच दानोळी गावचे सुपुत्र, विविध राज्य व राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त व साने गुरुजी जीवन गौरव पुरस्कार प्राप्त मान्य श्री दिनकरजी कांबळे गुरुजी, सर्व उपस्थित मान्यवर, प्रमुख पाहुणे, कार्यक्रमाचे अध्यक्ष, समस्त दानोळीचे सर्व सुपुत्र आणि सर्व अतिथींचं सहर्ष स्वागत, सहर्ष स्वागत, सहर्ष स्वागत। आजच्या समारंभासाठी आमच्या विनंतीला मान देऊन जे प्रमुख पाहुणे त्याचबरोबर अतिथी उपस्थित राहिलेले आहेत, त्यांच्या सन्मानाचा कार्यक्रम आपण इथं साजरा करतोय। आरास फुलांची, रास फळांची भरली फराळाचे पाने आणि सर्वत्र धरून आहे मान्यवरांचे गाणे। मी प्रमुख मान्यवरांना विनंती करतो आपण हा सन्मान स्वीकारायचा आहे। आदरणीय कांबळे गुरुजींना मी विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण प्रमुख पाहुणेवरांचा इथं सन्मान करावा। डॉक्टर किरणजी बोंगाले साहेब, हिंदी विद्यापीठ मथुरा, मान्यवरांच्या सन्मानाने या सोहळ्याची सुरुवात होईल। प्रथम आजच्या समारंभासाठी मंचावरती उपस्थित या समारंभाची सुरुवात होते आणि मी कांबळे गुरुजींना विनंती करतो थोड्याच वेळामध्ये प्रमुख पाहुण्यांचा आपण सन्मान करावा। मातीत प्राण ओतू दुर्दम्य आस आहे, गौरवशाली भारताचा आम्हा चिरंतन ध्यास आहे। या काव्यपंक्तीप्रमाणे आजच्या या गौरवशाली भारताच्या ध्यास घेऊन ज्या मान्यवरांनी हा सोहळा आयोजित केलेला आहे त्या कार्यक्रमामध्ये संविधानाचं अनावरण आणि प्रास्ताविकेचं वाचन हा समारंभ इथं पार पडतोय। संविधानाचं अनावरण आणि प्रास्ताविकेचं वाचन होईल।
भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत. हात नीचे बैठेंगे बैठ जाओ. सर्व मान्यवरांना विनंती आहे आणि आजच्या समारंभाचं प्रास्ताविक करण्यासाठी मी माननीय श्री जमादार सर यांना विनंती करतो. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. आजच्या समारंभाचं प्रास्ताविक माननीय श्री जमादार सर. आज दानोळी हायस्कूल दानोळी या प्रशालेच्या प्रांगणामध्ये दलित मित्र डॉक्टर माननीय दिनकर भाऊ कांबळे गुरुजी यांचा पदवीदान सत्कार समारंभ. दानोळी नगरीचे सुप्रसिद्ध सेवानिवृत्त मुख्याध्यापक ज्यांनी या शिक्षण क्षेत्रासाठी वाहून घेतलं एक डिवोशनल ॲटिट्यूड, एक सेवाभावी वृत्ती. केवळ शैक्षणिक काम हे आपलं काम नसून सामाजिक सेवा हे माझं कर्तव्य आहे हे समजून ज्यांनी त्या डॉक्टर दिनकर भाऊ कांबळे गुरुजींचा आज डॉक्टरेट ही पदवी त्यांना सन्मानित करण्यात येत आहे. या पदवीदान समारंभास प्रमुख अतिथी डॉक्टर किरण बोंगाळे साहेब, विद्यमान अध्यक्ष हिंदी विद्यापीठ मथुरा, महाराष्ट्र राज्याचे माजी शिक्षण संचालक आदरणीय माननीय महावीर माने साहेब, ज्यांनी कोल्हापूर जिल्ह्याला शिक्षणाधिकारी असताना शिक्षण क्षेत्राची एक आगळी वेगळी उंची निर्माण करून दिली. शिक्षणाधिकारी कसा असावा याचं एक ज्वलंत उदाहरण त्यांनी या ठिकाणी घालून दिलं. ते आदरणीय महावीर माने साहेब. या प्रमुखांच्या हस्ते आणि माझे बंधुतुल्य या ठिकाणी सहकारी थोरले बंधू माननीय श्री महादेवरावजी धनवडे, माजी बांधकाम सभापती कोल्हापूर जिल्ह्याचे, जे स्वतः डॉक्टर दिनकर भाऊ कांबळे गुरुजींचे विद्यार्थी आहेत. त्याचप्रमाणे माजी सरपंच गुंडूनाना दळवी, सामाजिक कार्यकर्ते आदरणीय राम शिंदे, या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्याचे शिवसेना जिल्हा उपप्रमुख माननीय सतीश मलमे, केशवराव राऊत, माननीय मानाजीराव भोसले गुरुजी, या दानोळी नगरीचे उपसरपंच माननीय विपुल भिलवडे, बबलू दळवी सरपंच, या ठिकाणी माननीय सुनीता वाळकुंज वहिनी, सर्वच या ठिकाणी ग्रामपंचायतीचे माझे सहकारी सदस्य, सेवा सोसायट्यांचे सदस्य. हा कार्यक्रम अतिशय नेटका व्हावा, याचं उत्तम नियोजन व्हावं यासाठी दानोळी हायस्कूलचे सर्व शिक्षक, माननीय मुख्याध्यापिका वाळुंजे मॅडम, त्यांचे सर्व शिक्षक सहकारी माननीय राऊत सर, माझे सर्व या ठिकाणी शिक्षक बंधू भगिनी, आणि या उन्हामध्ये हा कार्यक्रम थोडासा लांबला जरी असला तरी आपण सर्वांचं कौतुक करायला पाहिजे. आपला माझा प्रिय विद्यार्थी मित्रांनो, मैत्रिणींनो, बंधू भगिनींनो, तुमच्या स्वतःसाठी टाळ्या जोरात व्हायला पाहिजे. बॅरिस्टर बाळासाहेब, दानोळी ही नगरी अतिशय बुद्धिवंतांची नगरी आहे आणि अशा या नगरीमध्ये डॉक्टर दिनकर भाऊ कांबळे गुरुजींनी 1938 मध्ये जन्म घेतला. अतिशय प्रतिकूल परिस्थिती, घरची बेताची परिस्थिती, घरात कोणीही तुम्हाला सांगतो शिकलेला नव्हता.
प्रथम शिकलेले दिनकर भाऊ कांबळे गुरुजी, त्यांनी या संपूर्ण आयुष्यामध्ये असे संघर्षाचे चटके सोसले. दुष्काळ बघितला, कोरोना बघितला, अनेक चढ उतार बघितले, परंतु या माणसानं जिद्दीनं हजारो विद्यार्थी निर्माण केले आणि असे हजारो विद्यार्थी निर्माण केले की एक आदर्श विद्यार्थी महादेवराव धनवडे आपल्या समोर, ज्यांनी दानोळी नगरीला आदर्श घालून दिला. तुम्हाला सांगतो की एक आदर्श नेता कसा असावा, एक सुसंस्कृत नेता कसा असावा, ज्या नेत्याकडे बघितल्यानंतर वाटावं की बाबा याच्याकडून 4 शब्द या ठिकाणी घेण्यासारखं काहीतरी आहे. अशा या महादेवराव धनवड्यांचे गुरुजी, कांबळे गुरुजी हे आदरणीय गुरु आणि ह्या गुरु शिष्यांची जोडी अखंडपणे गेले 50-60 वर्ष या ठिकाणी या दानोळी नगरीमध्ये समाज प्रबोधनाचं काम करत आहे, समाज कार्याचं काम करत आहे. गुरुजींनी शिक्षण क्षेत्रामध्ये जुनी 7वी होती माने साहेब, जुन्या 7वीची केंद्र परीक्षा असायची मित्र हो, आणि त्या परीक्षेमध्ये गुरुजी कधी घरी गेलेलं बघितलं नाही मी. गुरुजींची शाळा हेच घर आणि गुरुजींनी निवासी शाळा करून टाकली होती कुमार विद्या मंदिर. 7वीचे अनेक विद्यार्थी त्या ठिकाणी गुरुजींचे शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये चमकत होते. गुरुजींनी आपले हजारो विद्यार्थी तर घडवलेच, परंतु आज आपलं कुटुंब, आपल्या लेकी, आपली मुलं चांगल्या ठिकाणी अधिकार पदावर कार्यरत आहेत. अशा या सुसंस्कृत आदर्श अशा नेत्याचा, आदर्श अशा गुरुजींचं भाग्य आम्हाला, आमचं भाग्य आहे की गुरुजींचं अध्यापनाचं काम आम्हाला सुद्धा त्या ठिकाणी 1-2-3 वर्ष गुरुजींनी शिकवलं. गुरुजींची शिक्षणाची हातोटी वाख्यांनाजोगी. तुम्हाला सांगतो या ठिकाणी दानोळी आणि पंचक्रोशीतील विद्यार्थी जर कोणी जर म्हणाला मी दिनकर भाऊ कांबळे गुरुजींचा विद्यार्थी, मी आज अधिकार पदावर जो बसलेलो आहे ना, मी जे हे इंग्रजी शिकतो ना, मी जे हे गणित शिकतो ना, ते फक्त आणि फक्त दिनकर भाऊ कांबळे गुरुजींच्यामुळं मी घडलो आणि मला हे सांगण्यास सार्थ अभिमान वाटतो. वेश असावा बावळा परी अंतरी नाना कळा म्हटलंय बघा. गुरुजींची राहणी साधी. कोरोनामध्ये, कोविड काळामध्ये 5000 मास्क वाटण्याचा विक्रम गुरुजींनी केला. काय काम होतो? सेवानिवृत्त शिक्षक 5000 माझ्या दानोळी नगरवासियांना कोरोनाची लागण होऊ नये म्हणून दिनकर भाऊ गुरुजी कांबळे गुरुजींनी 5000 मास्क वाटले. कुठलंही सामाजिक काम असू दे, गुरुजींची पहिला प्रथम तो धडाडणार. आणि आम्हाला वय वर्ष 87, लक्षात ठेवा मित्रो, आपली काय अवस्था होईल त्या ठिकाणी. वय वर्ष 87 संपूर्ण 88 चालू होत आहे. या वयामध्ये तुम्हाला चॉकलेट हिरो माहित आहे, सदाबहार अभिनेता देवानंद, त्या देवानंदला लाजवेल असं तारुण्य तुम्हाला सांगतो गुरुजींचं आहे की नाही बघा. अहो त्यांच्याकडे बघितल्यानंतर वाटतंय का गुरुजी याच्यानंतर काय कार्यक्रम? गुरुजी म्हणतात याच्यानंतर रथातून मिरवणूक आहे. लक्षात ठेवा. अहो या वयामध्ये गुरुजींची तुम्हाला सांगतो ही तडफ, ही काम करण्याची वृत्ती, माझ्या गावासाठी, माझ्या समाजासाठी, माझ्या या ठिकाणी संबंध जमलेल्या या विद्यार्थ्यांसाठी. सगळे विद्यार्थी तुम्ही जेवला की नाही? आपल्याला आज भोजनदान कोण केलंय? दिनकर भाऊ कांबळे गुरुजींनी. माझ्या गुरुजींची काय काय सांगू की मी अनेक विद्यार्थी घडवले, अनेक सामाजिक कार्यकर्ते घडवले, अनेक अधिकारी घडवले आणि त्याचबरोबर स्वतः एक आदर्श व्यक्तिमत्व, एक चारित्र्यवान व्यक्तिमत्व, असं स्वतः आयुष्य जगणाऱ्याचा हेवा वाटावा असं व्यक्तिमत्व, अन आयडियल पर्सनॅलिटी. म्हणून मी नेहमी म्हणतो की या ठिकाणी आपल्या समोर आदर्श असावा. कोण फार मोठे आपण या ठिकाणी मोठ्या मोठ्या लोकांची नावं घ्यायची गरज नाही आहे. आपल्या गावामध्येच त्या व्यक्ती या ठिकाणी उपलब्ध आहेत.
आपल्या गावामध्येच या ठिकाणी त्या व्यक्तींचा सहवास आपल्याला मिळतोय, परंतु आपल्या गावच्या असल्यामुळं आपल्याला त्याची फार, तुम्हाला सांगतो, इम्पॉर्टन्स कळत नाही आहे. आणि म्हणून मित्र हो, लक्षात ठेवा, जगामध्ये काही वाटेल ते झालं, तुम्ही कितीही मोठे पदाधिकारी व्हा, कितीही मोठे अधिकारी व्हा, परंतु आपल्या आई वडिलांना विसरू नका. ज्या आई वडिलांनी आपल्याला ही जग दाखवलं, ज्या आई वडिलांनी आपल्याला ही दुनिया दाखवली, त्या आई वडिलांच्या प्रती नेहमी नतमस्तक व्हा. तुम्ही शाळेला येताना आई वडिलांचा आशीर्वाद घ्या. मी जयसिंगपूरमध्ये एक मोठ्या जे मगदूम सारख्या त्या ठिकाणी संस्थेमध्ये प्रिन्सिपल म्हणून 39 वर्ष काम केलं. परंतु मित्र हो, मला अजूनही बरेच मुलं, ज्या मुलांना लाडानं, अतिशय प्रेमानं, एकुलता एक मुलगा, त्याला इंजिनियर करायचं, त्याला डॉक्टर करायचं आणि त्याला या ठिकाणी परदेशात पाठवून द्यायचं, आणि परदेशात गेल्यानंतर त्याला त्या आई वडिलांना, तुम्हाला सांगतो, ढुंकून सुद्धा बघायची नाही, अशी प्रवृत्ती आता वाढलेली आहे. आपल्या आई वडिलांच्या अंतिम संस्काराला सुद्धा अशी बरीच मुलं येत नाहीत परदेशाहून, ही आज खंत आहे. आणि म्हणून मित्र हो, तुम्हाला अजून तुमचं वय लहान आहे, परंतु तुम्हाला सांगतो की कांबळे गुरुजींचा आदर्श घ्या. जया अंगी मोठेपण तया यातना कठीण. ज्या माणसाच्या अंगी मोठेपण असतं ना, त्या माणसाला अतिशय वेदना, कठीण संघर्षातून जावं लागतंय. हे आदर्श व्यक्तिमत्व कांबळे गुरुजी यांना 1000 वेळा साष्टांग नमस्कार करतो. या प्रमुख अतिथींचं पुनश्च एक वेळ स्वागत करतो. आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद आहे सर. आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे आणि मावळताना लखलखण्याचा विचार बाकी आहे, असं म्हणत कांबळे गुरुजींचा हा कार्याचा गौरव आदरणीय श्री जमादार सरांनी इथं व्यक्त केलेला आहे. मी एकच कवितेचं वाक्य म्हणतो, पाठीवरचा वळ असो की काळजातली कर, गुरुकडून शिकावं सोसण्याचं बळ, इतक्यात नको संपून जाऊस दरवळत राहा सक्त, आणि शिक्षकाचं जीवन असतं शाळेसाठीच फक्त. या काव्यपंक्तीचं ज्वलंत जिवंत आणि जातीवंत उदाहरण म्हणजे आजच्या सत्कार मूर्ती आदरणीय श्री कांबळे गुरुजी. या कांबळे गुरुजींना जी डॉक्टरेट पदवी मिळालेली आहे, त्यासाठी खास उपस्थित असलेले आदरणीय श्री किरणजी बोंगाले साहेब यांच्या सन्मानानं या सत्कार सोहळ्याला सुरुवात होईल. मी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री महादेवरावजी धनवडे साहेब यांना विनंती करतो, आपल्या शुभ हस्ते प्रमुख मान्यवरांचा आपण सन्मान करावा आणि पुढील कार्यक्रमाला सुरुवात करूया. बघावं आणि बघतच राहावं असा हा नयनरम्य सोहळा. मान्यवर उपस्थित आहेत त्यांनी कृपया मंडपात यायचं आहे. ओवीजी केकले साहेब आणि सोबत असलेले सर्व मान्यवर जरा कार्यक्रमाच्या ठिकाणी आपली हजेरी लावायची आहे. माजी शिक्षण संचालक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक यात मान्यवरांचा सन्मान मान्य श्री गुंडनाना दळवी यांचे शुभ हस्ते होईल. त्यांनी तो सन्मान करावा अशी मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद आहे. यानंतर समारंभ पुढे जातोय. विद्यालयाच्या मुख्याध्यापिका आदरणीय वांदुळे मॅडम मायेची शाल
मानाचं शिल्ड, पुष्पगुच्छ असे या सन्मानाचं स्वरूप आहे. त्यानंतर मान्य श्री महावीरजी माने साहेब यांचाही सन्मान विद्यालयाच्या आदरणीय मुख्याध्यापिका वंदे मॅडम करतील. मंचावरती उपस्थित सर्व मान्यवरांचा सन्मान आपल्या या स्वयंसेवकांच्या हस्ते इथं होतोय. त्याचबरोबर आयुष्यातील हे यशाचं टोक म्हणजे आजच्या त्यांच्या जीवनातील ही यशस्वीता डॉक्टरेट पदवी प्रमुख पाहुण्याच्या शुभ हस्ते आदरणीय कांबळे गुरुजींना डॉक्टरेट पदवीचा हा सन्मान बहाल करण्यात येतोय. त्याचबरोबर त्याचं सन्मानाचं पदकही त्यांना देण्यात येते. आणि आजच्या समारंभासाठी खास उपस्थित माजी शिक्षण संचालक मान्य श्री महावीरजी माने साहेब आपल्या शुभ हस्ते गुरुजींना सन्मान पदक बहाल करतील. जोरदार टाळणी विद्यार्थ्यांनी गुरुजींचं अभिनंदन करायचं आहे. गुरुजींना डॉक्टरेट पदवी मिळालेली आहे. बघावं आणि बघतच राहावं असा हा सोहळा खरोखर डोळ्याचं पारणं फिटावं. पंडित दीनदयाल उपाध्याय पंडित दीनदयाल उपाध्याय हिंदी विद्यापीठ वृंदावन मथुरा उत्तर प्रदेश द्वारा डॉक्टरेट पदवी. मंचावरच्या सर्व मान्यवरांना गुरुजींच्या कुटुंबियाच्या वतीनं हे सर्व सन्मान पदक बहाल करण्यात येते आणि हा कार्यक्रम थोड्याच वेळात पुढे जातोय. आजच्या या महत्त्वपूर्ण ऐतिहासिक अशा माझ्या जीवनातलं एक फार मोठं मोलाचं स्थान असं म्हटलं काय वावं ठरत नाही. आणि म्हणून मथुरा हिंदी विद्यापीठाचे अध्यक्ष माननीय बंगाली साहेब, दिल्ली कुठं मथुरा कुठं, परंतु कांबळे गुरुजींचं कार्य हे गावातलं बघून त्यांनी आपल्याकडे धाव घेतली. याबद्दल प्रथमतः बंगाली साहेबांचं मी वैयक्तिक अंतर्गतपूर्वक आभार मानतो. बालमित्रांनो, ज्यांनी मला शिक्षण क्षेत्रामध्ये घडवलं असं ते माने साहेब, सर्जेराव जाधव साहेब आणि अशा या मान्य शिक्षणाधिकाऱ्यांनी माझ्या सद्गुणांचा हा वर्षाव केला आणि दिल्लीपर्यंत मला त्यांनी पोहोचवलं. माझ्या सद्गुणांची पारख सर्व शिक्षणाधिकाऱ्यांनी केलं. त्यामध्ये शितोळे साहेबांसुद्धा नाव घ्यायला काय हरकत नाही. त्यांनीसुद्धा आमच्या कार्यक्रमाची तब्येत बरी नसल्यामुळे ते आले नाहीत. तेव्हा मानेसाहेब त्यांना सांगतील नक्कीच, कांबळेगिरी तुमच्याबद्दल, शितोळे साहेब तुमच्यावर कांबळेगिरी उद्गार काढले. परंतु असे मोठे जिल्ह्याचे अधिकारी आणि महाराष्ट्र राज्याचे माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण संचालक या ठिकाणी
तिथं येतात हे माझं मी भाग्य समजतो. कारण दानवे नगरी ही सद्गुणांची पूजा करणारी खाण आहे. व्यासपीठावर बसलेली मान्यवर व्यक्ती हे सर्व जरी माझे विद्यार्थी आहेत आणि या विद्यार्थ्यांनी या 25,000 लोकांच्या गावामध्ये एक सुंदर प्रकारचं निष्कलंक असं गावचं वर्तन चालू केलेलं आहे, याचा आम्हाला भयंकर मोठा अभिमान वाटतोय. आणि म्हणून त्यांच्यामध्ये मी मिसळतो आणि मिसळल्यानंतर त्यांना मार्गदर्शन फक्त करतो. पुढं मी काय होत नाही. आणि त्या मार्गदर्शनाखाली या व्यासपीठावर बसलेले सर्व मान्यवर नेते मंडळी आहेत. या सर्व नेते मंडळींनी मला घडवलेलं आहे, आमच्या कुटुंबाला घडवलेलं आहे, गावाला घडवलेलं आहे. आणि अशा प्रकारची माणसं ही बसलेली व्यक्ती फार साधे नाहीत आहेत. त्यातला त्यात एक पैलू म्हणजे माझा एक खास विद्यार्थी मान्य माधवरावजी धनवडे जिल्ह्यामध्ये पहिला आला आणि जिल्ह्यामध्ये पहिला आला. आणि त्यावेळेचे कुलगुरू शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू माझं नाव कोण होते, बॅरिस्टर पी.जी. पाटील या ठिकाणी येऊन त्यांनी जयसिंगपूरमध्ये आम्हा दोघांचा भव्य सत्कार केला. जिल्ह्यामध्ये पहिला असे मान्य माधवराव म्हणून हायकोर्ट न्यायाधीश साहेब हायकोर्ट न्यायाधीश आहेत विद्यार्थी. आणि ते गावामध्ये आल्यानंतर कांबळेगुरुजी आम्ही रस्ता चौकट दिसलो, गाडी थांबवून ते दर्शन घेतात, आशीर्वाद मागतात. यातच आमचं कुठलं शिक्षण क्षेत्राचं. आणि म्हणून आजच्या या झाडूच्या नामवंत मुख्याध्यापिका पांदोळी मॅडम आहेत. जवळजवळ 11-12 विद्यार्थी, 40-45 शिक्षक, अध्यापक वर्ग, कर्मचारी वर्ग उत्तम प्रकारे हँडल करण्याची जी ताकद त्यांच्याकडे आहे ती केवळ आमच्या पुण्याही म्हणत नाही तर त्यांच्यावर माझा खूप आशीर्वाद आहे. आणि म्हणून आज बांदोळी मॅडम या दावणीच्या प्रांगणामध्ये एक मोठ्या मानानं मोठ्या दिलानं मुख्याध्यापक पदावर विराजमान झालेत हे बघितल्यानंतर मला भयंकर मोठा आनंद वाटतो. कारण माणसं घडत असतात, आम्ही घडवत नाही. आमचे हात जे असतात ते घडत असतात. सोनार ओबडधोबड सोनं असतंय पण त्याला आकार देण्याचं काम जसं सोनार करतोय, कुंभार करतोय, तसं कांबळे गुरुजींनी या 25,000 लोकवस्तीमध्ये जवळजवळ 80-90% विद्यार्थी आमच्या हातून घडून गेलेले आहेत. त्यातच आता माझ्या मुलगीचं उदाहरण देतो मी. सुप्रभा कांबळे, सुप्रभा चोपडे या अध्यापिका मुख्याध्यापिका म्हणून आता पदावर काम करतायत. म्हणून सांगायचा उद्देश मला, शितोळे साहेब जेव्हा होते त्यावेळेला पहिली चाचणी शिक्षकांची चाचणी असते, त्या चाचणीमध्ये आमची मुलगी सुप्रभा चोपडे ही जिल्ह्यात पहिली आली. आणि शितोळे साहेबांनी आम्हाला टपाल पाठवून आमचा उदार आदर्श निर्माण केला. अशा प्रकारची विद्यार्थिनी तुम्ही घडवलात याचा आम्हाला अभिमान वाटतोय. आणि म्हणून असं शितोळे साहेबांनी आमचे सुप्रभा आता नाव चोपडे या चोपडे या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांचा सत्कार या ठिकाणी झालेला आहे. तरी परंतु सांगायचा उद्देश मला काय, आमच्या घरापासून सुद्धा आम्ही माणसं घडवलेली आहेत. आमची 2 मुलं आता ह्याच्यामध्ये मंत्रालयामध्ये उत्तम प्रकारे काम करतात. आणि त्या मंत्रालयातनं कामातनं येऊन गावाकडे सुद्धा त्यांचं लक्ष आहे. आणि टाकी बांधण्याचं कामसुद्धा आपलं त्यावेळी सरपंच गुणनंदन दळवी यांच्याकडे आम्ही आणून दिली. आमच्या चिरंजीवाची, मोठ्या चिरंजीवाची गावाची टाकी बांधण्याचा आदेश तात्या म्हणतात, हे आदेश न्याय जावा आणि तुमच्या सरपंचालाही सांगा. आणि त्याप्रमाणे ती गावाची टाकी जी झाली ती आमच्या चिरंजीवांच्या पदस्पर्शाने विचारल्या सांगण्यानं गावाला आमची मुलं विसरली नाहीत. आणि म्हणून त्यासाठी मला मोठा अभिमान वाटतो. त्यानंतर अधिकाराचा उल्लेख करतो. मला जो पुरस्कार मिळतोय, ज्या वेळा मला पुरस्कार मिळते, माझी पत्नी सौ गुणवंती दिनकर कांबळे आज त्या तब्येत बरी नाही त्यामुळे ते आले नाहीत. आणि त्यामुळं मला सुद्धा मनामध्ये खंत वाटते. असा मोठा भव्य समारंभ असताना सुद्धा आमची पत्नी आजारी पडावी हा देव दुर्लक्ष असं म्हणायला हरकत नाही. परमेश्वराला मी शाप देईन अशा वेळेला की सद्गुणानं असं असताना आमची पत्नी अशाच वेळेला तो आजारी का पाडलायस, तेव्हा परमेश्वराचा जाब विचारण्याची ताकद माझ्याकडे आहे. परंतु
नाही लागला असं मी सगळं घोटलेलं आहे. आणि सगळ्या विनंतीनं त्या मॅडम सगळे पै पाहुण्यांना सांगितलं, नातेवाईकांनी सांगितलं, सगळ्या आमच्या मुलींनी सुद्धा सांगितलं, परंतु इथे यायची त्यांची परिस्थिती नव्हती आणि त्यामुळे ते आले नाहीत. मी तेवढा क्षमा करतोय, माझ्या दृष्टीनं क्षमा करतोय आणि गावच्या दृष्टीने सुद्धा क्षमा करतो की आमची पत्नी या ठिकाणी आली नाही. याची मला अंतकरण आयुष्यभर राहील, माझ्या अंतकरणामध्ये कोरलं जाईल की पत्नी आमची आई मिळाला असं परमेश्वराने साक्षी का दिलं, त्याला शिक्षा का दिली. मला शिक्षा दिली असती तर बरं झालं असतं, त्या आजारामध्येच मी इथं आला असतो आणि ती पद स्वीकारलं असतं. परंतु पत्नी आमची इथं नसल्यामुळं मला सुद्धा भयंकर मोठं दुःख वाटतंय. असो, एवढं सुद्धा मी बोलतो, लक्षात द्या. त्यांना आशीर्वाद लावो. आता समारंभ सगळा आहे, हा त्यांचाच गौरव आहे, माझा गौरव काही नाही. मी काढीनं घरातलं काढीच साहेब कुठलं काम करत नाही, सगळे आमच्या पत्नी सगळी करते. सगळं पाणी इकडं तिकडं करत नाही मी, किंवा झाडणं सुद्धा करत नाही, किंवा सर्व आम्ही घरात दोघंच असताना सुद्धा एवढा मोठा डोलार आमच्या पत्नीनं स्वीकारला. खऱ्या अर्थानं लढाई त्यांची लढाई आहे, त्यांचा हा गौरव आहे, माझा गौरव नाही. फक्त मला हार घातला, फेटा बांधला, गौरव केला, हा माझा गौरव नसून हा आमच्या मालकीने 100% गौरव आहे. मुलींना लक्षात ठेवा, तुम्ही सुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये जर आपला मालक चांगला भेटला तर तुमचं कर्तव्य विसरू नका. प्रामाणिकपणे आईवडिलांची निष्ठा ठेवा, तसंच सासू सासऱ्याची निष्ठा ठेवा आणि तुमच्या आयुष्याचं कल्याण होणार आहे. इथं पण मी सांगितलं, लक्षात घ्या. आज मला भयंकर मोठा आनंद वाटतो आहे. कुठल्याही परिस्थितीत माणेसाहेब या ठिकाणी आले, 2-3 वेळा त्यांनी मला फोन केला, कांबळगुजी इथं आलो आहे, इचलकरंजीमध्ये आलो आहे, जैनापूरमध्ये आलो आहे, थांबा यायच लागलो आहे. म्हणजे केवढी मोठी आत्मीयता आहे आमच्याजवळ. आणि माणेसाहेबांसुद्धा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष त्यांनी मला घडवलेलं आहे. यांचा मी ऋण कधीच विसरणार नाही. त्यांच्या सौभाग्य त्यांच्या या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी झालेला आहे. तेव्हा अधिक न वेळ घेता सर्व सरांना मी धन्यवाद देतो, आशीर्वाद देतो आणि गावचा असाच विसार या नेते मंडळाला सुद्धा विनंती करतो. दुसरं सांगायचं राहिलं, आपल्या गावातले पत्रकार या ठिकाणी आलेले आहेत, त्या पत्रकारांनी सुद्धा माझी विनंती आहे, आपण भोजन केल्याशिवाय जाऊ नका. तुम्ही पहिल्यापासून इथं आलात, पत्रकारांनी सुद्धा आमच्या वर्ध असताय, तेव्हा या दृष्टीतनं मी अधिक पत्रकारांचं अधिक अभिनंदन करतो, आभारही मानतो आणि माझे 2 शब्द पुरे करतो. धन्यवाद. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय श्री महादेवरावजी धनवडे साहेब आपलं मनोगत व्यक्त करतील. अध्यक्षीय भाषण आदरणीय महादेवरावजी धनवडे साहेब. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. आज या ठिकाणी पदवीदान सत्कार समारंभ दलित मित्र श्रीयुक्त कांबळे गुरुजींचा आयोजित केलेला आहे. मला या ठिकाणी आलेले प्रमुख पाहुणे श्रीयुक्त माने साहेब, त्याच बोंगाळे साहेब आणि व्यासपीठावरील सर्वच माझे मित्रगण यांना मला सांगावंसं वाटतं की हे दानोळी हायस्कूलमध्ये दानोळी हे संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एक अतिशय नावाजलेलं असं हायस्कूल आहे. त्याचं नाव लौकिक फार मोठं आहे आणि या हायस्कूलला तुम्हाला सांगतो, या हायस्कूलमध्ये आम्ही शिकलो. हे शिकत असताना तुम्हाला सांगतो आम्हाला फार मोठं म्हणजे यश प्राप्त झालं. अनेक वर्गामध्ये आम्ही पहिल्या नंबरनं पास होत गेलो आणि गावामध्ये आम्हाला चांगल्या पद्धतीनं तुम्हाला सांगतो या शिक्षण घेतल्यामुळं आम्हाला मान सन्मान मिळाला. आपणाला माहीत आहे की ज्ञान ही एक महान शक्ती आहे. अशी एक गोष्ट आहे या जगामध्ये की जी दिल्याने वाढते आणि घेतल्याने सुद्धा वाढते. ती शक्ती म्हणजे ही ज्ञानशक्ती. आणि हे ज्ञान देण्याचं पवित्र काम जी व्यक्ती करीत असते ती म्हणजे आपले गुरुजी, आपले शिक्षक. आणि म्हणूनच प्रत्येक वस्तुमात्रामध्ये, प्रत्येक व्यक्तीमध्ये असा एखादा गुण असतो की जो प्रत्येकाने आत्मसात करावा असा असतो. आणि असे गुण आपण आत्मसात करण्याचे काम ज्या वेळेला करत असतो आणि संपूर्ण जगाकडे ज्या वेळेला बघत असतो त्यावेळेला संत ज्ञानेश्वरांनी म्हटल्याप्रमाणे जो जो जयाचा घेतला गुण तो गुरु मी केला जाण, गुरुशे आले अपारपण जग संपूर्ण गुरुदिशे. आणि म्हणून भारतीय संस्कृतीमध्ये ज्ञानाला अनन्यसाधारण महत्व आहे, गुरुला अनन्यसाधारण महत्व आहे. गुरु परंपरा ही भारतीय संस्कृतीचा ठेवा आहे आणि या गुरु परंपरेला अनुसरून
आजपर्यंत आपल्या देशामध्ये अनेक साधू संत ऋषी मुनी त्याचप्रमाणे थोर महात्मे होऊन गेले आणि हे थोर महात्म्यांची नावं जर आपण घेत राहिलो, महात्मा गांधी असू देत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असू देत किंवा आपले संत स्वामी विवेकानंद असू देत, यांनी तुम्हाला सांगतो ज्ञानाचं आत्मसात केलं, ज्ञान आत्मसात केलं आणि ही जगामध्ये लोकप्रिय आणि ज्ञानी अशी पद्धतीची माणसं होऊन गेली. आपणाला माहीत आहे की गुरुला हे जगामध्ये अनन्यसाधारण अशा पद्धतीचा महत्व आहे आणि म्हणूनच गुरुला आपण या ठिकाणी आपण म्हणतो की गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. कुणी म्हणे असे हा ब्रह्मा, कुणी म्हणे देव विष्णू हा, कुणी महेश म्हणते तुम्हा मज कल्पत ऋतबी भावे. हे जीवन सुखमय व्हावे, हे जीवन सुखमय व्हावे, गुणगान गुरुचे गावे, गुणगान गुरुचे जावे. आणि म्हणूनच आपल्याला माहीत आहे की आपणाला जन्म देणारे आई वडील त्यांना आपण म्हणतो मातृदेव भव पितृदेव भव, त्याचप्रमाणे गुरुर देव भव असं सुद्धा म्हटलं जातंय आणि त्याचप्रमाणे अन्नदाता देव भव असं सुद्धा म्हटलं जात आहे. आणि आमच्या जीवनामध्ये आम्हाला ज्ञान देणारी व्यक्ती आणि आम्हाला सन्मार्गावर पाऊल ठेवून पुढची कालक्रमणा करणारी व्यक्ती जर माझ्या जीवनामध्ये कोण असेल तर ते आमचे दिनकर भाऊ कांबळे गुरुजी आहेत, हे सांगायला मला फार मोठा अभिमान या ठिकाणी वाटतो. आणि त्यांनी जे शिक्षणाचं बाळकडू आमच्यामध्ये तुम्हाला सांगतो या ठिकाणी आमच्या अंतःकरणामध्ये आमच्या शरीरामध्ये घातले, त्यामुळंच मी या गावचा सरपंच म्हणून 11 वर्षे काम केलं, पंचायत समितीचा सदस्य म्हणून 11 वर्षे काम केलं, जिल्हा परिषदेचा सदस्य म्हणून 6 वर्षे काम केलं, बांधकाम आणि आरोग्य समितीचा सभापती म्हणून काम केलं, त्याचप्रमाणे कुरुंदवाड अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेचा डायरेक्टर म्हणून, व्हाईस चेअरमन म्हणून गेली 35 वर्ष मी या ठिकाणी काम करतोय. या सगळ्याचं श्रेय जर कुणाला असेल तर ते माझ्या गुरुला आहे, हे मी तुम्हाला सांगतो. मला सांगायला फार मोठा अभिमान वाटतो. आणि म्हणूनच आपण जमलेल्या सर्व मंडळींना या ठिकाणी लहान लहान मुलं आहेत, तुम्ही ज्याप्रमाणे या ठिकाणी येता, तुमचा जन्म ज्यावेळेला होतो त्याप्रमाणे चिखलाच्या गोळ्याप्रमाणे तुमचं जीवन असतं, पण त्या चिखलाच्या गोळ्याला आकार देण्याचं काम जर खऱ्या अर्थानं कोण करत असेल तर आपल्या आई वडील आपला गुरु हेच करत असतो. आणि त्यांच्यावरच आपण या ठिकाणी आपल्या जीवनाची नौका ही पहिलं तीराला नेण्यासाठी तुम्हाला सांगतो यांचं सहकार्य आणि यांचा आशीर्वाद आपल्याला लाभत असतो. आणि म्हणूनच मी ज्या वेळेला सरपंच होतो तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पहिले प्रथम ग्रामपंचायती मार्फत सन्मानपत्र हे देणारी एकमेव ग्रामपंचायत जर कोणती असेल तर ती माझी ग्रामपंचायत आहे. आणि मला त्या गोष्टीचा अभिमान आहे. आम्ही सर्वात प्रथम गुरुजींना या ठिकाणी सगळं गावाने मिळून बाळासाहेब माने साहेब, त्याचप्रमाणे त्या ठिकाणी होते ते जयवंतराव आवळे साहेब आणि अनेक मान्यवर व्यक्तींच्या हस्ते त्यांना हे मानपत्र आमच्या ग्रामपंचायतीमार्फत त्यावेळेला दिलं. आणि म्हणून अशा पद्धतीची एक थोर व्यक्ती माणसं जवळ असली म्हणजे त्याची किंमत आपल्याला कळत नाही, परंतु माणसं आपल्याबद्दल निघून गेला की त्यामुळे जी पोकळी निर्माण होते ती फार मोठी असते. आज आम्हाला या ठिकाणी अभिमानानं सांगायचं वाटतं की गुरुजी आमच्यामध्ये आहेत, याचं तुम्हाला सांगतो आम्हाला तुम्हाला सांगतो फार मोठं आमचं बळ आम्हाला प्राप्त होत असतं. आणि असा उभा डोंगर चढायला सांगितला तरी गुरुचं नाव घेऊन आम्ही छलांग मारून ते चढू शकतो, एवढी ताकद आमच्यावर येते. आणि त्यांच्याकडे बघितल्यानंतर कुठलाही आजार असू दे किंवा कुठलीही नैराश्याची भावना असू दे आमच्यातून निघून आणि पळून जाते. तुम्हाला सांगतो असं हे चैतन्यमय व्यक्तिमत्व आमच्या गावामध्ये जन्माला आलेलं आहे. हे आमच्या गावचं फार मोठं तुम्हाला सांगतो भाग्य आहे असं म्हटलं तर वावर आहे. आपल्याला मानेसाहेब तुम्हाला सांगायला हरकत नाही की आमचं गाव हे बॅरिस्टर बाळासाहेब खांडेकरांचं गाव म्हणून या जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध आहे. त्याचप्रमाणे हजरत के देवीचे पांढर म्हणून हे गाव प्रसिद्ध आहे. त्याचप्रमाणे हिंदू मुस्लिम आणि सर्व जाती धर्माचे लोक अतिशय गुण्यागोविंदाने मानतात. आणि एवढी सगळी ही मंडळी आज या ठिकाणी जमा झालेली आहे. ते तुम्हाला सांगतो म्हणजे चांगल्या विचारांची या ठिकाणी पूजा करणारी मंडळी आमच्या गावामध्ये आहे. आणि ह्या गावामध्ये आम्हाला अशा पद्धतीचं शैक्षणिक क्षेत्रामध्ये हे लाभलेलं व्यक्तिमत्व तुम्हाला सांगतो त्याने आम्हाला या ठिकाणी घडवलं, याचा मला या ठिकाणी फार मोठा अभिमान असतो. आणि आज या ठिकाणी मथुरेचं पंडित दीनदयाळ उपाध्याय विद्यापीठ त्यांचे कुलगुरू या ठिकाणी बोंगाळे साहेब आलेले आहेत. ह्या सर्व कार्याचा तुम्हाला सांगतो या ठिकाणी गुरुजींनी जे म्हणून सन्मान पटकवलेले आहे ते तुम्हाला सांगतो आमच्या ग्रामपंचायतीपासून ते दिल्लीच्या संसदेपर्यंत
म्हणजे राष्ट्रपती पदक सुद्धा त्याला या ठिकाणी मिळालेलं आहे. म्हणजे एवढी मोठी व्यक्ती, दलित मित्र आहे. त्याचप्रमाणे गावामध्ये ह्या जिल्ह्यामध्ये अनेक तालुका लेवल, जिल्हा लेवल, त्याचप्रमाणे महाराष्ट्राच्या लेवलला आणि देशाच्या लेवलला सुद्धा ह्या आमच्या कांबळे गुरुजींचा सत्कार झालेला आहे. ही फार मोठ्या अभिमानाची अशा पद्धतीची गोष्ट आहे. आणि आज या ठिकाणी त्यांच्या आयुष्यातील आज सोनियाचा दिनू, वर्षे अमृताचा घनू त्याच्या जीवनामध्ये म्हटलं तर ते वावगं होणार नाही. खरोखरच त्यांना मिळालेलं हे सन्मान जे आहे ते योग्य आहे. डॉक्टरेट पदवी ही सहजासहजी कुणाला मिळत नसते. त्याचं चारित्र्य, त्याची विचारसरणी, त्यांच्या अंगी असलेलं कर्तृत्व, त्यांच्या अंगी असलेलं एकंदरीत कौशल्य आणि त्यांनी गावासाठी, गोरगरिबासाठी परिस्थितीमध्ये कशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी हे बोलणार तर अशा पद्धतीने तुम्हाला सांगतो त्यांनी जे तुम्हाला सांगतो ते शैक्षणिक क्षेत्रामध्ये त्यांनी त्यांचं काम तर उत्तुंग आहेच, परंतु शैक्षणिक क्षेत्र संपल्यानंतर ते गावामध्ये निवडणुकीला उभा राहिले, ग्रामपंचायतीचे सदस्य म्हणून निवडून आले आणि सदस्य असताना त्यांनी गावची सेवा उत्तम प्रकारे केली. त्यानंतर कोरोना काळामध्ये तुम्हाला माहीतच आहे की त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीचं काम केलं. आम्ही सगळे गावकऱ्यांनी मिळून सर्वात प्रथम कोरोना पुरस्कार, कोरोना योद्धा म्हणून पुरस्कार आमच्या दानोळीने तो पहिला प्रथम दिला. आणि त्यावेळेला तो दानोळीने दिल्यामुळं सगळीकडे तुम्हाला महाराष्ट्र शासनानं सुद्धा तुम्हाला सांगतो या ठिकाणी अनेक लोकांचा मला कोरोना योद्धा देऊन पुरस्कार केला. याचे प्रथम जर श्रेय कोणाला असेल तर ते आमच्या दानोळी गावाला आहे. कारण आम्ही सगळ्यांनी मिळून कोरोना योद्धा म्हणून सर्वात प्रथम त्यांना या ठिकाणी, आणि खऱ्या अर्थानं सांगायला मला हरकत नाही की आमच्या गावामध्ये त्यावेळेला कोविड सेंटर काढलेलं होतं आणि त्या कोविड सेंटरमध्ये जी मंडळी दाखल झाली त्यापैकी एकही दगावला नाही, एकही माणूस दगावला नाही. परंतु इथं अतिशय आमच्या डॉक्टर मंडळीने सुद्धा त्या ठिकाणी काम चांगल्या पद्धतीने केलं. आणि परंतु ज्यांना वाटत होतं की इथं काय आम्हाला हे होत आहे, आमच्याकडे पैसा आहे, आपण एखाद्या मोठ्या दवाखान्यात जाऊया आणि तिथं उपचार घेऊया, आणि जी मोठ्या दवाखान्यात गेली माणसं त्याचं प्रेतच परत आलं, ते मी त्यांच्या घरच्या मंडळीने तुम्हाला सांगतो या ठिकाणी त्यांना पाहायला सुद्धा मिळालं नाही. तिकडेच त्यांचं धनविधी झाला, तिकडे त्यांची राख सावळली. म्हणजे एवढं मोठं तुम्हाला सांगतो काम, हजारो माणसं त्या दवाखान्यात स्थापन झाली. यांनी त्याचा प्रयत्न केला, सगळ्या गावाने त्याला पाठिंबा दिला. आणि अशा पद्धतीचं एक थोर व्यक्तिमत्व आज या ठिकाणी आमचे महावीर माने साहेब आलेले आहेत, बोंगाळी साहेब आलेले आहेत. हे अतिशय ऋषितुल्य अशा पद्धतीची माणसं आहेत. महावीर मानेंच्या संदर्भामध्ये मला अनेक गोष्टी तुम्हाला सांगतो या ठिकाणी आठवतात की शैक्षणिक क्षेत्रामध्ये शिस्त लावायचं काम जर कुणी केलं असेल तर ते महावीर माने साहेबांनी केलेलं आहे. हे सांगायला मला फार मोठा या ठिकाणी अभिमान वाटतो. कारण जागेवर सस्पेंड करण्याची ताकद माने साहेबांच्यावर होती. कुठलाही एखादा माणूस चुकत असेल तर त्याला तुम्हाला सांगतो त्याला चुकीला क्षमा न करता तुम्हाला सांगतो त्याला नीट वागायला काम करायला, आणि ज्या क्षेत्रामध्ये तो काम करतो त्या क्षेत्रावर तुझं प्रेम असलं पाहिजे आणि ते प्रेमानं तू काम केला पाहिजे तरच तुझ्या जीवनामध्ये यश तुला मिळेल. या अशा पद्धतीची भूमिका त्याने आजपर्यंत घेतलेली आहे. मला माहीत आहे त्याने तुम्हाला सांगतो ज्या लोकांनी अतिशय चांगल्या पद्धतीचं काम केलं त्यांना शाबासकी देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर त्याच्यावर शिक्षण संचालक माने साहेबांनी त्यावेळेला केलेलं आहे. हेही सांगायला मला मोठा होता. आणि अशा एखाद्या ऋषितुल्य माणसाचा, अशा एखाद्या ऋषितुल्य प्राचार्याचा, विद्यापीठाच्या, मथुरेच्या ही मंडळी या ठिकाणी आधी आमच्या गावाचा वैभव आहे. त्या दारुळ हायस्कूलचा वैभव आहे. त्या दारुळ हायस्कूलनं तर तुम्हाला सांगतो आपली पताका संपूर्ण देश आपल्या महाराष्ट्रामध्ये फडकवलेलीच आहे. आणि अशा या पवित्र आणि मंगलमय शैक्षणिक क्षेत्रामध्ये आपण या ठिकाणी येऊन हा जो सोहळा या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने आपण साजरा करतोय त्याला खरोखर फार मोठी किंमत आहे. अनेक सोहळे होत असतील, अनेक कार्यक्रम होत असतील, पण ह्या कार्यक्रमाचं कार्यक्रम जरी छोटा असला तरी याचा आशय फार मोठा आहे आणि तो आशय आपण लक्षात ठेवला पाहिजे. आणि म्हणून सगळ्यांना मला मानून नम्रतेची विनंती आहे की गुरुला तुम्ही श्रेष्ठ स्थान आपल्या जीवनामध्ये द्या, ज्ञान संपन्न करा. सगळ्यात आपल्याला सांगायला हरकत नाही, नॉलेज इज ग्रेट पॉवर इन द प्रेझेंट एज. सध्याच्या जगामध्ये पैशाला महत्व नाही आहे, परंतु सगळ्यात या जगामध्ये ज्ञानाला महत्व आहे. आणि जी ज्ञानसंपन्न व्यक्ती आहे तीच तुम्हाला सांगतो आजरामर होत असते. आणि अशा पद्धतीचे दानोळीच्या इतिहासामध्ये आजरामर होणारी जर व्यक्ती कोण असेल तर ते आमचे दिनकर भाऊ कांबळे गुरुजी आहेत. हे मला सांगायला फार मोठा अभिमान वाटतो. आणि म्हणून बंधूंनो आज या ठिकाणी वेळ झालेला आहे. आपण सर्वजण या ठिकाणी गुरुजींचं जेवण जेवला. मी तुम्हाला आणि परत सांगतो की अन्नदाता भव म्हणजे जो आपणाला अन्न भरवतो तो सर्वश्रेष्ठ असतो.
गुरुर देवो भव, गुरु तर सर्वश्रेष्ठ सर्व, मातृदेवो भव, आपले आई वडील सर्वात श्रेष्ठ असतात. आणि त्याचप्रमाणे आज या ठिकाणी हा कार्यक्रम संपल्यानंतर तुम्ही जरी 2 तास झालं जेवला असला तरी कार्यक्रम संपल्यानंतर परत जेवून आपण घराकडे जायचं आहे एवढी आपल्याला या ठिकाणी मी विनंती करतो. आणि या कार्यक्रमात सर्वजण उपस्थित राहिलात त्याबद्दल या सर्व मंडळी सर्वांचं मी मनपूर्वक या ठिकाणी माझं लांबलेलं भाषण जरा आपण शांत चित्तानं ऐकलं त्याबद्दल सर्वांचं तुम्हाला सांगतो आभार मानून मी माझे 2 शब्द पूर्ण करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. दगडापासून मूर्ती घडते त्यासाठी घडवणारे दलित मित्र डॉक्टर दिनकर कांबळे गुरुजी यांच्या पदवीदान समारंभासाठी की ज्यांनी दीनदयाळ उपाध्याय मथुरा विद्यापीठाची PhD मिळवली आणि ती PhD त्याला मराठीमध्ये विद्या वाचस्पती म्हणतात. ती पदवी आणि पदक सन्मान पदक प्रदान करण्यासाठी त्या विद्यापीठाचे असणारे कुलगुरू आदरणीय डॉक्टर बोंगाळे साहेब, या कार्यक्रमाचे अध्यक्ष. आणि मला वाटत होतं की धनावडे साहेबांना कदाचित महावीर मानेंची आठवण आहे किंवा नाही, परंतु आवर्जून त्यांनी माझा उल्लेख केला. शिरोळ तालुक्यामध्ये मी वारंवार ज्या वेळेला भेटी द्यायचो, बैठका घ्यायचो, मीटिंग्स घ्यायचो, त्या वेळेला धनवडे साहेबांच्या सारखे पदाधिकारी, पंचायत समितीचे सदस्य, सभापती, जिल्हा परिषदेचे, मला वाटतं त्यावेळेला माझ्या वेळेला चिपरीचे उपाध्यक्ष AB पाटील साहेब होते. ही सर्व मंडळी, नेते मंडळी, अगदी रत्नापन्ना सुद्धा होते. त्या काळामध्ये मी माध्यमिकला शिक्षणाधिकारी म्हणून काम करत होतो, आमदार होते. अशा परिस्थितीमध्ये शिक्षकानं नेहमी ज्ञानार्जन करत राहावं, ज्ञान मिळवत राहावं, म्हणून शिक्षकांच्यासाठी सुद्धा मी शिक्षणाधिकारी असताना राजर्षी शाहू सर्वांगीण शिक्षण कार्यक्रमांच्या अंतर्गत शिक्षकांनी आपली पदवी वाढवावी. जर तो D.Ed असेल तर पदवीधर व्हावा, पदवीधर असेल तर पोस्ट ग्रॅज्युएट व्हावा, पोस्ट ग्रॅज्युएट असेल तर PhD धारक व्हावा. पण त्यानं सातत्यानं ज्ञानार्जन करत राहावं, पदव्या मिळवत राहावं, की जेणेकरून त्यांच्या हातून घडणारा जो विद्यार्थी आहे तो विद्यार्थी सुद्धा त्यांच्यासारखाच विद्याव्यासंगी बनेल आणि त्याचंही ज्ञान समग्र अशा पद्धतीचं होईल, विस्तारित होईल, की जेणेकरून तो विद्यार्थी गुणवान होऊ शकेल. आणि म्हणून या कार्यक्रमासाठी स्वतः कुलगुरू उपस्थित आहेत, जे गावचे आदर्श विद्यार्थी म्हणायला हरकत नाही. दिनकर कांबळे गुरुजींचे ते धनवडे साहेब आहेत. त्यांच्यासोबत काम करणारे गावातल्या वेगवेगळ्या विविध संस्थांचे पदाधिकारी, या गावचे सरपंच, उपसरपंच, तुम्ही सर्व ग्रामस्थ, या शाळेचा मुख्याध्यापिका आणि शिक्षक स्टाफ, या कांबळे गुरुजींना धन्यता वाटावी, आनंद व्हावा, या उद्देशानं वेगवेगळ्या प्रकारचे संयोजन, कार्यक्रमांचं आयोजन तुम्ही केलं. स्वागत करताना तरी अतिशय उत्कृष्ट अशा पद्धतीचं स्वागत, कुलगुरूंचं जहाज पथक तरी 1 नंबर. मी उच्च माध्यमिक शिक्षक होतो, मुरगुडला प्राध्यापक होतो, आणि जरी मी प्राध्यापक 11वी 12वीला शिकवत असलो तरी 8वी 9वी 10वीच्या मुलींना मी लेझिम शिकवत होतो.
आणि लेझिम स्पर्धा आम्ही आयोजित करायचो गॅदरिंगला वगैरे. आणि काही ठिकाणी लेझिमच्या स्पर्धेमध्ये सहभागी होत असताना मुलींना मी घेऊन जातो. अत्यंत उत्कृष्ट. मला वाटतं दानोळी शाळेच्या प्राथमिक शाळेमध्ये सुद्धा तशा प्रकारचं झांज पथक होतं आणि ते कुठंतरी तालुका स्तरावर जिल्हा स्तरावरती स्पर्धेमध्ये सुद्धा आलं. इतकं सुंदर झांज पथक, वेगवेगळी वाद्ये. मी हलगीवाला कुरुंदवाडकर तेवढाच मी पाहिलेला होतो, पण आजचा हलगीवाला तर दानोळीचाच का? अच्छा, उमळवाडचे त्यांच्या पावलावर पाऊल टाकून हे सुद्धा हलगी बहादर अगदी ते कुरुंदवाडचे हलगी बहादर तर अगदी पालकमंत्र्याच्या छातीवरच उडी मारायचे. पालकमंत्री घाबरायचे. इतकी स्वागताची पद्धती. काही गावांनी खूप चांगली परंपरा त्या गावच्या संस्कृतीवर जपलेली आहे. राजर्षी शाहू सर्वांगीण शिक्षण कार्यक्रमामध्ये हा एक उपक्रम होता. धनवडे साहेब तुम्हाला आठवत असेल, कांबळे गुरुजींना आठवत असेल, किंवा काही शिक्षक असेल त्यांनाही आठवत असेल. पुढच्या 15 वर्षानंतरचा माझ्या गावचा नागरिक कसा असावा. 15 वर्षानंतर माझ्या गावचा नागरिक माझं गाव चालवणार आहे, माझ्या गावचा नावलौकिक तो वाढवणार आहे. तो विद्यार्थी आज प्राथमिक शाळेमध्ये शिकतोय, माध्यमिक शाळेमध्ये शिकतोय. तो कसा शिकावा की जेणेकरून 15 वर्षानंतर तो जेव्हा नागरिक होईल, गावचा नागरिक होईल, त्यावेळेला गावामध्ये एक सुसंस्कृत नागरिक म्हणून ती पिढी घडवायची जर असेल, ती जबाबदारी शिक्षकांची जरी असली तरी ग्रामस्थांची सुद्धा आहे. म्हणून मी त्यावेळेला सुद्धा काही जाहीर सभांच्या मधून सर्व ग्रामस्थांना आवाहन करत होतो, एक वेळ गावात मंदिर नाही बांधलं तरी चालेल. आता वृद्ध माणसांसाठी मंदिर पाहिजे, भजन करायला मंदिर पाहिजे, म्हातारपणात भजन करायला पाहिजे. अरे पण बालपणामध्ये असणारी मुलं त्यांच्यावर संस्कार कसे करणार. म्हणून तुमच्या गावचं पहिलं मंदिर ही म्हणजे प्राथमिक शाळा आणि दुसरं भव्य मंदिर म्हणजे माध्यमिक शाळा. या वयातच या मुलांची जडणघडण जेवढी चांगली होते तेवढा तो गाव सुदृढ होतो. आणि तुमचा दानोळी गाव हा इतका सुदृढ आहे, सुसंस्कृत आहे, चांगल्या परिणामाचं आहे. त्याचं चालतं बोलतं उदाहरण म्हणजे धनवडे साहेब आहे आणि त्यांना घडवणारे दिनकर कांबळे गुरुजी आहे. मी त्यावेळेला सुद्धा दिनकर कांबळे गुरुजींचं नावलौकिक खूप ऐकायचो. त्यांच्या पत्नी सौभाग्यवती गुणवंती कांबळे हे दोघेही. आणि म्हणून मग रस्त्यातून येत असतानाच मी माझ्या सौभाग्यवतीला सुद्धा म्हणालो, हा शिक्षक इतका भाग्यवान आहे, कुठल्याही बदल्यांच्या राजकारणात अडकला नाही किंवा गुरुजी तुमची बदली करतो म्हणून कुणी पदाधिकारी यानं त्यांना ब्लॅकमेल केलं नाही. दोघही पती पत्नी नोकरीला लागल्यापासून गावात आज त्यांचं वय 88 वर्ष आहे आणि तरी सुद्धा ते गावातच आहेत. पहिलं मानपत्र ग्रामपंचायतीचं कांबळे गुरुजींना या ग्रामपंचायतीने दिलं. मग नंतर ग्रामपंचायतीने सुरू केलं शिक्षकांचे याचे सत्कार सन्मान करायचं काम. इतकं मोठेपण लाभलेले गुरुजी आणि त्या गुरुजींनी घडवलेल्या पिढ्या ह्या आजही तुम्ही त्या गुरुजींना विसरत नाही, याचं जरूर कौतुक वाटतं. त्यांच्या पत्नी जरी आज तब्येत ठीक नसल्यामुळे व्यासपीठावर मंचकावर येऊ शकल्या नाहीत, तरी सुद्धा त्यांच्या समोर दिनकर कांबळे गुरुजींच्या समोर संपूर्ण गाव आणि त्यांचे विद्यार्थी नतमस्तक होतील अशी माझी भावना निश्चितपणानं झाली. या वयामध्ये विद्या वाचस्पती सारखी पदवी मिळवणं हे सुद्धा योग हा दैव दुर्लभ असतो. प्रत्यक्षामध्ये अशा प्रकारचे योग प्रत्येक शिक्षकाच्या जीवनामध्ये येतातच असं नाही. या दोघांना जिल्हा परिषदेचा पुरस्कार मिळाला, राज्याचा आदर्श शिक्षक म्हणून पुरस्कार मिळाला, देशातला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला, राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रपती पुरस्कार मिळाला. त्याचे काही
नाममात्र किंमत मूल्य असतं ते जरी मिळालं असलं तर त्या पैशाला महत्व नाही. त्या पुरस्कार आम्ही हा कोल्हापूरला कसा कार्यक्रम राबवतो जिल्हा परिषदेच्या शाळांच्या मध्ये हे थोडक्यात त्यांना ब्रीफ केलं होतं. ते दिल्लीला गेले आणि 8व्या दिवशी दिल्लीचं पथक कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कार्यक्रमाचं फलित पाहण्यासाठी आले आणि नंतर एक महिनाभराच्या कालावधीमध्ये मला शासनाचं पत्र आलं की 21 एप्रिल 2008ला दरवर्षी 21 एप्रिल हा सिव्हिल सर्व्हिस डे म्हणून दिल्लीमध्ये पंतप्रधान कार्यालयाचा कार्यक्रम सिव्हिल सर्व्हिस डे म्हणून साजरा होतो. 2008ला मला पंतप्रधानांच्या हस्ते परवाच ज्यांचं निधन झालं ते माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग साहेब त्यांच्या हस्ते 1 लाखाचा पंतप्रधान पुरस्कार मला कोल्हापूरला उत्कृष्ट काम केल्याबद्दल मिळाला. त्यामध्ये त्या कालच्या सर्व विद्यार्थी जिल्ह्यातले शिक्षक जिल्हा परिषदेचे पदाधिकारी यांचा सर्वांचा सहभाग आहे आणि त्याचं ऋण मी नेहमी ठेवत असतो. आणि म्हणून परवा कांबळे गुरुजींचा फोन आला. अर्थात 88 वर्षाचे गुरुजी आणि माझं आता 67, 66, 67 वर्ष वय. इतक्या ज्येष्ठ गुरुजींनी आणि इतक्या सन्मान मिळवलेल्या गुरुजींचं जर निमंत्रण असेल तर ते नाकारायचं कसं, म्हणून मी आणि सर्जेराव जाधव साहेब दोघांनीही त्या आनंदाने स्वीकारलं. त्यांचा आग्रह असा की तुम्ही दोघे पण सपत्नीक या आणि त्यामुळं आज या ठिकाणी तुमच्या सर्वांचं दर्शन घेण्यासाठी येण्याचा योग आला. मला या कार्यक्रमासाठी आयोजकांनी संयोजकांनी बोलवलं. संपूर्ण गावाने एका शिक्षकाचा इतका भव्य सत्कार आयोजित केला त्याबद्दल तुम्हा सर्व ग्रामस्थांचं, विद्यार्थ्यांचं, त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या सर्व गावच्या नागरिकांचं आणि त्यांच्या आजी माजी विद्यार्थ्यांचं मनापासून आभार मानतो. त्यांना धन्यवाद देतो आणि मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एक आनंदाचा क्षण म्हटलं तरी वावगं ठरणार नाही आहे की आपल्या आयुष्यामध्ये जे जे आनंद येतात त्यात सर्वात मोठा आनंदाचा क्षण म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आज दिनकर कांबळे गुरुजी, दलित मित्र दिनकर कांबळे गुरुजी यांना त्या ठिकाणी डॉक्टरेट पदवी देऊन हिंदी विद्यापीठ मथुरा यांच्या वतीनं त्यांना जी डॉक्टरेट पदवी दिली त्याबद्दल या ठिकाणी त्यांचा सन्मान आपल्या गावानं या ठिकाणी आपल्या गावातील मंडळींनी या ठिकाणी केला. त्याबद्दल हा जो कार्यक्रम आयोजित केला या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपल्या कोल्हापूर जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी आणि साहेब ज्यांच्या वतीनं हा पुरस्कार देण्यात आला ते किरण गोंगाले साहेब, या कार्यक्रमाचे अध्यक्ष कोल्हापूर जिल्हा परिषदेचे बांधकाम समितीचे आरोग्य समितीचे सभापती महादेवराव धनवडे, या ठिकाणी कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले शिवसेनेचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष सतीश मलमे, त्याचप्रमाणे शेतकरी संघटनेचे शेळू तालुक्याचे अध्यक्ष रामभाऊ शिंदे, या ठिकाणी उपस्थित असलेले नारायणगावचे उपसरपंच विपुल वेल्लवडे, या ठिकाणी मानाजीराव भोसले, आमच्या हनुमान पाणी पुरवठ्याचे चेअरमन केशव राऊत साहेब, व्यासपीठावर उपस्थित असणारे दिनकर बाबा राऊत, त्या जे मगदूम हायस्कूलचे माजी प्राचार्य ज्यांनी प्रस्तावित केले ते जमादार सर, या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे सतीश देसाई साहेब, त्याचप्रमाणे ज्यांनी हा कार्यक्रम अत्यंत चांगल्या पद्धतीने या ठिकाणी उभा केला, ज्यांचं कौतुक करावं असं खरोखर थोडं असं इतकं कौतुक करावं असं वाटतं की कौतुकाला पात्र असणारं हे दानोळी हायस्कूलच्या मुख्याध्यापिका वंजाळा मॅडम, त्यांचा शिक्षक स्टॉफ आणि त्यांनी ज्या मुलांना या ठिकाणी आत्तापर्यंत थांबवून घेतलं. आज खरं म्हणजे शनिवारचा दिवस आहे, सकाळची शाळा सकाळी 7:30 वाजता मुलं आलेली आहेत या ठिकाणी आणि आता जवळजवळ 2 वाजायला आलेले आहेत. तोपर्यंत सुद्धा या ठिकाणी अत्यंत शिस्तीन अशा पद्धतीची लहान लहान जी मंडळी विद्यार्थ्यांनी बसलेले आहेत त्यांचंही या ठिकाणी सर्वांचं आभार मानतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी असणारे पत्रकार मंडळी त्यांचंही या ठिकाणी आभार मानतो.
गावातील आलेली जी प्रतिष्ठित मंडळी आहेत त्यांचंही या ठिकाणी आभार मानतो. जे वाद्य वाजवणारे हलगी वादक आहेत, सनई वाजवणारे आहेत, तबला वाजवे, लहानपथक वाजवले आहेत, या सर्वांचं मी या ठिकाणी अशा पद्धतीने आभार मानतो की आयुष्याचा पथहा दुर्गम अवघड डोंगर घाट आणि गुरुविन कोण दाखविन वाट असं म्हटलेलं आहे. आणि आज आपल्याला दिनकर कांबळे गुरुजींनी वाट दाखवलेली लक्षात ठेवा. त्यांच्याप्रमाणे आपण सामाजिक असू दे, शैक्षणिक असू दे, राजकीय असू दे, प्रत्येक क्षेत्रामध्ये अशा पद्धतीचं जर आपण काम करत गेलो तर अशा पद्धतीच्या अच्युत अशा पदवीला आपण पात्र ठरत असतो. हा गुरुजीने दिलेला आदेश आहे, हा गुरुजीने दाखवलेला आपल्याला मार्ग आहे असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही आहे. त्यांच्या कुटुंबियांचं, त्यांचं, त्या सर्वांचं या दानवेगावचं एक प्रथम नागरिक, माझी प्रथम नागरिक म्हणून सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो. आणि अशाच पद्धतीचं दानवे हायस्कूलमध्ये अशा पद्धतीचे कार्यक्रम सातत्याने घडत जावं आणि त्याला दानवे हायस्कूलने साथ द्यावी अशा पद्धतीची विनंती करतो. सर्वांचं या ठिकाणी असणाऱ्या उपस्थितांचं या ठिकाणी जाहीर असा या ठिकाणी आभार मानतो. आणि हा चांगला दिव्य अशा पद्धतीचा, भव्य अशा पद्धतीचा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्व विद्यार्थ्यांना सूचना आहे, लगेच कोणीही जागा सोडायची नाही. या कार्यक्रमाला तुम्ही शांततेचं सहकार्य केल्याबद्दल परत एकदा आपल्याला जेवण मिळणार आहे. लक्षात आलं का? हा, ज्यांचे अजून सत्कार करायचे आहेत त्यांनी हा वंदे मातरम नंतर आपले सत्कार करून घ्यायचे. एक साथ वंदे मातरम सुरू कर. मान्यवर विनंती आपण आसनस्थ व्हावं आणि उपस्थितांचे सत्कार स्वीकारावे. तोरा मन दर्पण कहलाए, तोरा मन दर्पण कहलाए, भले बुरे सारे कर्मों को देखे और दिखाए, तोरा मन दर्पण कहलाए, तोरा मन दर्पण कहलाए. मन ही देवता मन ही ईश्वर, मन से बड़ा न कोई. मन ही देवता मन ही ईश्वर, मन से बड़ा न कोई. मन उजियारा जब जब फैले, जग उजियारा हो. इस उजले दर्पण पर प्राणी धूल न जमने पाए, तोरा मन दर्पण कहलाए, तोरा मन दर्पण कहलाए. सुख की कलियां दुख के काम
का आधार, सुख की कलियां दुख के कांटे, मन सबका आधार। मन से कोई बात छुपे ना, मन के नैन हजार। जग से चाहे भागल कोई, मन से भाग ना पाए। तोरा मन दर्पण कहलाए, तोरा मन दर्पण कहलाए। भले बुरे सारे कर्मों को देखे और दिखाए, तोरा मन दर्पण कहलाए, तोरा मन दर्पण कहलाए। हमको मन की शक्ति देना, मन विजय करे। दूसरों के जैसे पहले खुद को जय करे। हमको मन की शक्ति देना, मन विजय करे। दूसरों के जैसे पहले खुद को जय करे। हमको मन की शक्ति देना। भेदभाव अपने दिल से साफ कर सके। भेदभाव अपने दिल से साफ कर सके। दोस्तों से भूल हो तो माफ कर सके। दोस्तों से भूल हो तो माफ कर सके। झूठ से बचे रहे, सच का दम भरे। झूठ से बचे रहे, सच का दम भरे। दूसरों के जैसे पहले खुद को जय करे।
गुरुजी आहे काय?
सटकून टाकती राख नव्याने जाग पेटू दे आग मराठी आता सटकून टाकती राख नव्याने जाग पेटू दे आग मराठी आता डोळ्यात पुढे अंगार भगन रक्तात जागू दे गाज भवानी माता हे राजे जीर जीर हे राजे हे राजे जीर जीर जी राजे विश्ववंदिता शाहस्नो शिवसैषा पुत्रा भद्राय राजते हृदयात जागू दे पुन्हा आता रांगडा जोश दाही दिशी घुमू दे शिव छत्रपतींचा घोष हृदयात जागू दे पुन्हा आता रांगडा जोश दाही दिशी घुमू दे शिव छत्रपतींचा घोष लढण्या संग्राम आज हो बळदे या मनघटी आम्हा करण्या संहारी शत्रूचा जन्म घे पुन्हा आता हे राजे जीर जीर जी राजे हे जी जी हे राजे जीर जीर जी राजे हे जी जी आणि पुन्हा आपल्या थांबण्यात खेळवा मर्द मराठ्यांचं सळसळतं रक्त तलवार नाच तैरनी ऐसा पेट तो राग जगा मरा जीव हा पुढे महाराष्ट्राची बाग हर महादेव हो तलवार नाच तैरनी ऐसा पेट तो राग जगा मरा जीव हा पुढे महाराष्ट्राची बाग सगळ्या सिद्धांत आज हा शक्ती ते शतपटी आम्हा चल चल रे उठ घाली ते साथ मराठी गाता हे राजे जीर जीर जी राजे हे जी जी हे राजे जीर जीर जी राजे हे जी जी सटकून टाकती राख नव्याने जाग पेटू दे आग मराठी गाता सटकून टाकती राख नव्याने जाग पेटू दे आग मराठी आता डोळ्यात पुढे अंगार भगन रक्तात जागू दे गाज भवानी माता हे राजे जीर जीर हे राजे हे राजे जीर जीर जी राजे हे सरदार राजपूत ठाकूर याप्रमाणे खाटी हा शब्द सुद्धा आत्मीने घ्यायला प्रवृत्त करा लोकांना